या गणेश मंगलमूर्तींनी विनायक भगवंतांनी अवतार घेतला. देवांतक आणि नरांतक नावाचे दोन राक्षस होते, त्यांना मारण्याकरता. भाद्रपदात आपण जी चतुर्थी साजरी करतो ती सिंधुरासुराला ठार करण्याकरता भगवंत अवतीर्ण झालेत. तारकासुराला मारले, सिंधुरासुराला मारले. आणि मग या मंगलमूर्तींची अशी अधिकारी सामर्थ्याची भावना आहे, असं सामर्थ्य आहे की भगवंत कलेचे उपासक, कलेची देवता आहे. राक्षसाचा वध करावा आणि सुंदर नृत्य करावं माझ्या मंगलमूर्तीने. आता असं म्हटलं की नाही तर आमची तरुण मंडळी म्हणतात, हा गणपती सुद्धा नाचला होता आणि तुम्ही काय आम्हाला म्हणता वरातीत नाचायचं नाही, डीजे समोर नाचायचं नाही. गणपतीने सुद्धा नृत्य केलं होतं. पायी घागऱ्या करीती ऋण झुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी नाचतो नाचतो. त्याने नृत्य केलं पण ते क्लासिकल होतं. ते आम्ही करतो बाईवाड्यावर या तसलं नाही. आमच्या पोरांना नाही सांगावं लागत, ताल लगेच धरला जातो. पण मला असं वाटतं हे नृत्य खरंय. मगापासून बघताय ना तुम्ही हरिपाठाचे संस्कार. मी आले तेव्हा इतका गोड हरिपाठ चालू होता. ही सगळी मंडळी मार्गदर्शनाला आहेत, ही सगळी लेकरं. त्यामुळे असं कुठं बोललं की पटकन म्हणतात मंगलमूर्ती सुद्धा नाचले होते, देवी सुद्धा महिषासुराला मारल्यानंतर तिने नृत्य केलं होतं, मग आम्ही का नाही. मंगलमूर्तींनी आधी पराक्रम केला आणि मग नृत्य केलंय. ऐका, पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात ते मी या गादीवर बोलत नाही. विठ्ठल त्यामुळे या सगळ्या उत्सवांमध्ये, सगळ्या भक्तीच्या प्रांतामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल ना, मला आज भगवंतांच्या अवताराचा अभंग घेता आला असता. मनात योजलेला अभंग इथे आल्यावर बदलला. असं वाटलं भाव समजून घेऊया आधी. भगवंत अवतार का करतो, अवतार का घेतो, यामागे त्याचं काही वैयक्तिक कारण आहे का? त्यांनी आपल्याला आपलं मानलंय पण आपण त्याला आपलं मानायला तयार नाही. आपण मानतो का देवाला आपलं? खरं सांगा, आपण जागे आहात का? आधी सांगा, सगळे जागे आहात का? आपण देवाला आपलं मानतो का? कुठलं? सकामतेकडून निष्कामतेकडे अशी भक्ती व्हावी, निर्गुणाकडून सगुणाकडून निर्गुणाकडे आणि ज्ञानोत्तर भक्तीकडून पराभक्तीकडे असा प्रवास झाला पाहिजे. पण आम्ही सकाम भक्तीतच इतके रंगलो, परिणाम असा झालाय की देवाकडून सगळं पाहिजे, देव कुणाला नकोय. माझं बोलणं खूप लक्ष देऊ नये का? बऱ्याचदा काय होतं, कीर्तन म्हटलं की 2 तास टाइमपास झाला पाहिजे, उत्तम मनोरंजन झालं पाहिजे, भरपूर हसायला मिळालं पाहिजे, अशी एक धारणा श्रोत्यांची राहते. श्रोत्यांची या धारणा सांभाळता सांभाळता कीर्तनकार कीर्तन बाजूला ठेवतात आणि दृष्टांतावरच भर देतात. असं होतं. पण तसं न करता सगळे जागेपणे आपण कीर्तन श्रवण करूया. 2 तास, 1.5-2 तास जो काही जीवनाचं कल्याण करण्याकरता मिळालेला वेळ आहे ना, तो प्रपंचातल्या गोष्टी ऐकण्याकरता नाही. शुद्ध अध्यात्म ज्याचा पाया भक्तीचा असला पाहिजे, ज्याने आपलं जीवन उद्धरून जाईल, या एका सन्मार्गाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. आपण भाग्यवान आहोत, आपण या मंडपात आहोत श्रोते हो. प्रत्येक जणांनी आपल्या भाग्याचा हेवा करावा. पहिलीच गोष्ट, भारतासारख्या सुंदर देशात आम्ही जन्माला आलोय. आज याची देही याची डोळा, पुढच्या पिढ्यांना आम्ही सांगू शकतो की आम्ही रामाला सिंहासनावर प्रतिष्ठित होताना पाहिलंय, आम्ही प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होताना पाहिली. अयोध्येला नाही जायला जमलं पण तरी सुद्धा इथून का होईना तो सोहळा आम्ही अनुभवला. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आधीच क्लिअर केलेलं बरं असतं. आमचा एकच पक्ष आहे, भागवत पक्ष. पण सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते जे चांगलं आहे, रामराय गादीवर बसणं, रामरायांची प्रतिष्ठापना होणं आणि 500 वर्षांचा त्यांचा वनवास संपणं फार गरजेचं होतं, फार गरजेचं होतं. प्रभू रामराय सिंहासनावर बसले, त्यांच्या जागेवर विराजमान झाले. आम्ही भारतवासी खऱ्या अर्थी भाग्यवान ठरलो. आता खबरदार, आता रामाचं गणपतीचं नाव घेणाऱ्यांनी आनंदात राहा, काळजीच नको, कारण मीरा रोडला घडलेलं प्रकरण फार जुनं नाहीये. आता धर्माच्या गप्पा मारणारी माणसं आजूबाजूला जरी दिसली तरी धर्माचं खरं वर्तन करणाऱ्यांची आज गरज आहे, धर्मशास्त्र सांभाळणाऱ्यांची आज गरज आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत की इथे मंगलमूर्तींच्या या अधिष्ठानासाठी आपण आलो आहोत, त्याच्या समोर आलो आहोत, त्याची सेवा आपण करतोय. आणि कीर्तन ही नवविधातली सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे.
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. काय मिळवायचं 2 तासाच्या कीर्तनात? काय मिळवायचं? दृष्टांत घेऊन घरी जायचा का? सिद्धांत पक्का व्हावा याकरता दृष्टांताची योजना असते. पण आम्ही काय करतो? सिद्धांत तिथेच राहतो. अभंग तुमचा तुम्हाला लखलाभ, आम्ही निघालो विनोद घेऊन घरी. फक्त विनोदाकरता कीर्तन नाही. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. हे कीर्तनाचं इप्सित आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. या ब्रह्मरसाचं पान आम्हाला करता आलं पाहिजे. याकरता आपण सगळे इथे आहोत श्रोते हो. हा ब्रह्मरस अनेकांना चाखायला, हा ते थोडं बघा ना काही करता आलं तर. या ब्रह्मरसाचं पान आम्हाला चाखायला मिळावं याकरता संतांचं काळीज तळमळलं, संत व्याकुळ झाले. आणि म्हणून तुम्हाला मला तुमचा माझा पूर्णपणे उद्धार व्हावा याकरता. नाही राहू दे आता, हालचाल नका करू, असू दे, काही हलवू नका. विठ्ठल 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 म्हणून संतांचं काळीज तळमळलं की नाही. संतांना आम्ही आई म्हणतो, माऊली म्हणतो ना, विश्ववंद्य जगद्वंद्य ज्ञानोबा माऊली. काळीज हेलावून जातं माऊलींचं नाव घेतलं तरी. तुकोबारायांचं नाव आमचं रसायन आहे, ते आमच्या जगण्याचं रसायन आहे. तुकोबा आणि ज्ञानोबा, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. म्हणून या लेकरांच्या समोर असे आदर्श आम्हाला ठेवावे लागतील. कुठल्याही पिक्चरचा, कुठल्याही सिनेमाचा हिरो नाही. तुकोबा, ज्ञानोबा, स्वामी विवेकानंद, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हे आदर्श जर आमच्या लेकरांपुढे असतील आणि या कथा जर कीर्तनातनं त्यांना मिळाल्या तर जीवनामध्ये कुठल्याही समस्या आल्या तरी सुद्धा कुठेही हात जोडायची गरज नाही. सगळी उत्तरं संतांच्या वाङ्मयात आहेत आणि महापुरुषांच्या चरित्रात आहेत. म्हणून म्हटलं आपण भाग्यवान आहोत. स्वतःचं भाग्य, श्रीमंती स्वतःची मान्य करूया. आम्ही भारतीय मंडळी स्वतःची श्रीमंती सुद्धा मान्य करायला तयार नसतो. पाश्चिमात्य लोक समाधानाकरता, मानसिक शांततेकरता भारताकडे आज येत आहेत. विश्वगुरु या पदावर आमचा भारत देश विराजमान आहे. अनेक जन्मांची पुण्याई व्हावी तेव्हा भरतखंडामध्ये जन्म होतो आमचा, नाथांनी संतांनी सांगून दिले. मग आम्ही भाग्यवान आहोत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माय, संतांच्या भूमीमध्ये जन्माय, संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. बरं, इथे उत्सव साजरा करायला आम्हाला निमित्त नाही लागत. गणेश चतुर्थी करा उत्सव, महाशिवरात्र करा उत्सव, पारायण सोहळे आहेतच. वास्तुशांत असली तरी आम्ही कीर्तन ठेवतो, बारसं असलं तरी कीर्तन ठेवतो. आम्हाला भगवंताचे उत्सव साजरे करायला निमित्त लागत नाही. कारण इथे जन्माला येणाऱ्या लेकरानं कूस जरी पालटली तरी आई म्हणते उत्सव साजरा करा. का? ही भूमी उत्सवी आहे. उगवणारा सूर्य नारायण परमेश्वराचं ते साकार स्वरूप आहे. सृष्टीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि अशा उत्सवी सृष्टीमध्ये आम्ही जर मुडदुष चेहऱ्याने बसलो, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, अजिबात हसायला तयार नाही, हसलो तर आम्ही आध्यात्मिक ठरणार नाही की काय, असं काळजी वाटते काही जणांना. त्यामुळे खूप असं म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आली. सेल्फीचं युग आहे. आपणच आपल्याकडे बघून हसायचं, आपणच आपल्याला चांगलं म्हणायचं. फोटोग्राफर समोर आला तरी तो म्हणतो हसा जरा आता, स्माईल प्लीज. इतकी वाईट वेळ आली आमच्यावर. का हो? आम्ही जीवनाकडे सकारात्मकतेने बघायला का तयार नाही? काय कमी पडतंय? कुठेतरी शोध घ्यायची गरज आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती समाधानाची, सगळ्यात मोठी श्रीमंती आरोग्याची, सगळ्यात मोठी श्रीमंती संस्कारांची आहे का? कुठेतरी शंका आहे, कुठेतरी प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाची उत्तर मिळण्याचं एकमेव ठिकाण हे कीर्तन आहे बरं का. म्हणून ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा, असं म्हटलंय. आपण भाग्यवान आहोत हे मान्य करूया. तुकोबांची, ज्ञानोबांची आमच्यावर पूर्ण कृपा आहे, श्री वरदविनायकाची पूर्ण कृपा आहे. म्हणून आपण त्याच्या समोर आहोत. आणि प्रभू रामरायांच्या कृपेनी अखंड भारत वर्षावरती आज धर्माचं राज्य, रामो विग्रहवान धर्म असं वसिष्ठ मुनी म्हणायचे की धर्मच मूर्तिमंत म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. आणि अशा धर्माच्या राज्यामध्ये आपण आहोत. हिंदू राष्ट्र म्हणून ज्याला गौरवावं अशा हिंदू राष्ट्रामध्ये आपण आहोत. त्यामुळे सगळेजण स्वतःच्या भाग्याबद्दल निश्चिंत राहूया, अजिबात संशय निर्माण करायचा नाही. आणि बस आता जीवनाचं कल्याण करण्याकरता करायचं काय? मी कुठल्या मार्गाने जाऊ म्हणजे मला सगळं मिळेल? सगळं म्हणजे काय? प्रपंचातलं सुख का? ते तर आहेच हो. ज्याला आम्ही सुख म्हणतोय तो सुखाचा भास आहे, तो ते सुख नाहीये. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, जगी सर्व सुखी असा कोण आहे?
विचारला समर्थांनी प्रश्न, विचारी मना तूची शोधून पाहे, कोण आहे सगळ्यात सुखी कोण आहे? मग कधीतरी आम्ही रडून कधीतरी आर्ततेने भगवंताकडे प्रार्थना करतो का हो? अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझ विणशिण होतो धाव रे धाव आता, भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजून भावे कास तुझी धरा. सगळं बाजूला ठेवावं आणि एक परमात्मा तत्व, एक अधिष्ठान, याच्यासाठी आम्ही कधी आर्ततेने प्रार्थना करतो का? नाही. आम्ही आमच्या प्रपंचासाठी रडतो, आमच्या लेकरा बाळांसाठी रडतो, पतीसाठी रडू, कुणी दुखावलं तर रडू, नको त्या गोष्टी लक्षात ठेवू. 25 वर्षापूर्वी अमुक 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 पोराच्या लग्नात मला हलकी साडी दिली, काय 25 वर्ष तीच गोष्ट लक्षात ठेवतो आम्ही. आणि मग 25 वर्षांनी आता बदला घेते, बघ आता पोराच्या लग्नात बघ तुला. किती दिवस या गोष्टी आम्ही लक्षात ठेवणार? नको त्या गोष्टींमध्ये आमचं चिंतन किती खर्च करणार? त्यापेक्षा कधीतरी हातामध्ये मस्त जपमाळ घेऊया. आणि हे ठराविक वयात करण्याचं नाही, लहानपणापासूनच ते संस्कारांचं बीज घराघरामध्ये पेरलं जावं, याकरता कीर्तन आहे. आणि त्यासाठी भगवंताला काय आवडतं, कारण आम्ही जपजाप्य करतो, तीर्थयात्रा करतो, उत्सव करतो, गणेश जयंती साजरी करतो, पण आमच्याकडे असं आहे, भजनाला 8 आणि भोजनाला 60. खरं आहे की नाही? आपण सगळे जागेपणी ऐकताय ना? हेच आहे सगळीकडं, भजनाला 8 भोजनाला. म्हणून तर काल्याच्या दिवशी एरवी 7 दिवसात न येणारी मंडळी येतात, सगळं गाव झाडून येतो. 7 दिवसात मंडपात न फिरकणारी मंडळी काल्याच्या दिवशी प्रसादाला हजर असतात. मग देवाला काय आवडतं आणि आपल्या आवडी करता काय चाललंय, याचा सारासार विचार तुमच्या माझ्याकडून व्हावा, ही संतांची तुमच्या माझ्याकडून अपेक्षा आहे. काय आवडतं त्याला? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात, पत्र पुष्प फल तोय काही द्या म्हणाले, मला काही चालेल. गणपती बाप्पा म्हणतो, मला नुसता निष्ठेने नमस्कार करा. पण तो नमस्कार सुद्धा आम्ही असा करतो, जाता जाता येता येता गणित इंग्रजीच्या पेपरला बरोबर पोरांना देव आठवतो. एरवी नाही, मारुतीचं मंदिर असू दे, गणपतीचं मंदिर असू दे, सकाम भक्ती आहे की नाही आमची. मग त्याला माहिती आहे की माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, खरा भक्त कुणीच नाही. माझ्याकडे सगळे लबाड मंडळी येत आहेत. त्यामुळे असा कुणी ज्ञानोबा असेल का, असा कुणी नामदेव असेल का, जो हट्ट करून मला भरवेल, जो माझ्याकरता रडेल, असा कुणी भक्त आहे का, याची वाट पाहतोय भगवंत. मग आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थी भगवंत काय घेतो ते सगळं तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणापासून सांगतात. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा,
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनांचा. तुकोबरायांनी आम्हाला सांगितलं भगवंत काय घेतो, त्याला काय आवडतं आणि तो काय बघतो. अंतरीची घेतो गोडी, तुमच्या माझ्या आतमध्ये असलेली भगवंताची गोडी, आणि त्याला पाहे जोडी भावाची, त्याला जोड आहे का भावाची ते पाहतोय. श्रोते हो, एक प्रश्न तुम्हाला जाता जाता विचारणार आहे. महिला वर्ग, आज तुम्ही बहुसंख्य आहात. मी नेहमी एक प्रश्न विचारते, आपण एसटीने प्रवास करता का? बसताना लाल डब्यात एसटी महामंडळ, आता आपलीच आहे एसटी, आहे की नाही? बसले तरी उठ म्हणू शकतो आपण, पण तसं करू नये बरं का. आधीच त्यांना, आता बघा ना, इथं पण आरक्षण कमीच आहे. विठाल 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 म्हणजे आरक्षण कमी म्हणजे जास्त संख्या महिलांची, असं मला म्हणायचंय. नाराज होऊ नका बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल एकदा पहिल्यांदा बोलावले आणि एवढं महिलांची बाजू घेतोय, असं नको व्हायला. आपण एसटीने प्रवास करतो, कुठे बसतो आपण? अट्टाहास कुठे असतो बसण्याचा? हा, खिडकी. बरं, अजून पहिल्या सीटवर सुरुवातीला ना. मागे बसलं की काय होतं? सगळे आदळापट आहे, धक्के दणके आहेत. मग आपला हट्ट असतो की पुढे बसायचा. ड्रायव्हर पासून जेवढ्या जवळ असू तेवढे धक्के दणके कमी आहेत, मागे मागे मागे. आणि हळूहळू मागे 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 सगळ्यात लास्टच्या सीटवरचा अनुभव ज्यांनी घेतलाय त्याला माहिती आहे. मग साधे एसटी ड्रायव्हर पासून आपण जेवढे लांब तेवढी दणके धक्के जास्त आहेत. मग आपण वरद विनायकाला जगाचा मालक म्हणतो. तो ड्रायव्हर आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जगत चालक परमात्मा आपण त्याला म्हणतो की नाही. सगळं जग तो चालवतोय. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता, मग कोठे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. मग असा भगवंत जगाचा चालक आहे, तो ड्रायव्हर आहे, स्टेरिंग त्याच्या हातात आहे. मग त्यांनी स्टेरिंग घेतलंय हे आपल्याला ज्ञात आहे. मान्य आहे का? मान्य आहे. त्याच्या इच्छेने सगळं चाललंय. आमचा श्वास सुद्धा आम्ही त्याच्या इच्छेने घेतो. त्यांनी जर ठरवलं ना थांबवायचं, तर माणसं म्हणतील उचला आता. कारण आपले वारकरी संप्रदायाचं एक थोर विभूतिमत्व काही काळापूर्वी आपल्यातून हरवलं. असे सद्गुरू श्री बाबा महाराज सातारकर ते म्हणायचे की तुम्ही देवाला माना किंवा मानू नका. आपण म्हणतो ना देव आहे की नाही, फार पुढारलेली मंडळी असतात, सोफिस्टिकेटेड. देव नाहीये ठामपणे बोलतात. खरं तर 100% नास्तिक कोणीच असू शकत नाही या जगात. स्वतःला नास्तिक म्हणवणारा माणूसच जास्त आस्तिक असतो. कारण देव नाही असं आपण ठामपणे म्हणतो ना. ते म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं लक्षात ठेवा. ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. माणसं म्हणतील उचला. म्हणून लोक इतकं घाबरतात, जिवंतपणी राम म्हणायला कोणी तयार नाही. आज लोकांचा असा समज आहे गेल्यावरच राम म्हणावं, रामनाम सत्य हे शेवटी, म्हणून जिवंतपणी राम म्हणायला आपण तयार नाही. पण खरं सांगू, आत्ता जर राम नाही ना म्हणलो तर तेव्हा लवकर म्हणावं लागेल विठ्ठल. मग त्या जगत चालकापासून, जसं एसटी ड्रायव्हर पासून आपण जेवढ्या जवळ असू तेवढी आदळापट कमी आहे, तसं त्या जगत चालक परमात्म्यापासून आपण जेवढे जवळ असू तेवढे धक्के दणके कमी बसतील आयुष्यात. आणि त्याच्यापासून आपण जेवढे मागे 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 जाऊ ना, लांब जाऊ, तेवढी सगळी आदळापट आहे, लक्षात ठेवा. मग तक्रार नाही करायची. आम्ही तक्रार फार करतो, देवाला बघवलंच नाही, काय रे देवा असंच झालं तसंच झालं, सगळं खापर देवावर फोडतो की नाही. पण भगवंत म्हणतात माझ्या जवळ बसा ना, सद्गुरूंच्या सानिध्यात बसा. मन सद्गुरूंच्या चरणावर, वाणी भगवन नामामध्ये अर्पण केली, प्रारब्ध ईश्वरावर सोडून दिलं की मग आदळापट नाही, धक्के नाही, दणके नाही, जीवन प्रवास अत्यंत सुलभ आणि सुंदर होऊ शकतो. ही ग्वाही आम्हाला संत देत आहेत. त्यामुळे भगवंताला काय आवडतं? अंतरीची घेतो गोडी. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती किती आवड आहे, मंगलमूर्तीप्रती किती आवड आहे. आज त्याचा दिवस आहे भगवंतांचा, त्याची जयंती आज. देवांतकाला नरांतकाला ठार केलं भगवंतांनी. कश्यप आणि ऋषी आदिती मातेच्या पोटी जन्माला आले. विनायक नाव आहे त्यांचं, महोत्कट विनायक असं म्हणतात आजच्या अवताराला. या मंगलमूर्तींच्या विषयी आमची आवड किती आहे. मी नेहमी सांगते, आपल्याकडे गणपती उत्सव होतो, भाद्रपदात होतो, मंडळांची स्थापना, मंडळामधली भांडणं वाद सगळे आपण जाणून आहात. पण देवाच्या आवडी करता किती चालतं आणि आपल्या आवडी करता किती चालतं.
याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे की नाही. कार्यकर्त्यांना आरती सुद्धा धडपाठ नसते. मी चुकत असेल तर मला सांगा बरं का. डोक्याला टोपी घाला असं सांगावं लागतं. कपाळाला गंध लाव रे बाबा, ते म्हणतं बरमुड्यावरच आरती करेन, जाऊ दे म्हणतो, चालतंय. अरे छान धोतर नेसून आरतीला उभा राहा, छान कपाळाला डोक्यावर शिरस्त्राण घाल, कपाळाला गंध लावून मग गणपती बाप्पा समोर जा. घरामध्ये पाहुणे आल्यानंतर सुद्धा आई म्हणते जरा नीट कपडे घाल. मग हा तर 10 दिवसांकरता तुमच्या माझ्या घरात पाहुणा येतो, मग त्याच्या समोर आरतीला कसं जावं? काही सोपस्कार आहेत की नाही? काय पूजा करावी त्याची? मी मुद्दाम त्याच्या मूर्तीच्या सगुण रूपाचं वर्णन सांगणार आहे, कारण भगवंताला काय आवडतं त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये किती भाव आहे, त्याच्या समोर किती होता हो, सगळं किती संपत्ती, ऐश्वर्य, गुण, रूप काही होता, त्याला कशाशी काही घेणं देणं नाही. माणसं मंदिरं बांधतात पण मंदिरावरती चिरा लावतात शेवटी, आहे की नाही. परवा एका गृहस्थांनी एका देवस्थानला पंखे दिले, गिफ्ट भेट दिले ट्रस्टला, आणि ते पंखे लागले हॉलमध्ये. माझं कीर्तन सुरू झालं आणि तो माणूस आला ज्यांनी पंखे दिले होते, तो आला आणि त्यांनी सगळे पंखे पटापट बंद करून टाकले. सगळे चलबिचल झाले, गरम व्हायला लागलं, सगळ्यांनी वर बघितलं, पंखे बंद. मला नाही राहवलं, शेवटी कीर्तन झाल्यावर त्याला म्हटलं, का रे बाबा दादा पंखे का बंद केले तू? तो म्हणाला, हे पंखे या देवस्थानला मी दिलेत. प्रत्येक पंख्यावर म्हणाले माझं नाव लिहिलंय, ते मध्ये जागा असते ना गोल, मग ते जर फिरत राहिले तर माझं नाव कोण वाचणार? मग काही वेळ का होईना जरा थांबले पंखे, लोकांनी बघितलं, माझं नाव दिसलं असेल लोकांना. अशी आमची दिखाव्याची भक्ती आहे. भगवंत काय पाहतो? कितीही होता काही नाही, त्याला काही नकोय. साधा निष्ठेने केलेला नमस्कार सुद्धा भगवंताला प्रिय आहे. मग अशी भगवंताची मूर्ती सगुणाची, आता वरदविनायक सगुण रूपाने तुमच्या माझ्या समोर आहे, पण तो भगवंत कसा आहे? आज पाश्चिमात्य लोकांची किंवा ख्रिस्ती मिशनऱ्यांची आणि कॉन्व्हेंट संस्कृतीची, मी हात जोडून सांगते, इंग्लिश मिडियमला घालायला हरकत नाही, पण कॉन्व्हेंट संस्कृती अशी आहे की जी आमच्या मुलींना कपाळाला टिकली लावू देत नाही, हातात बांगडी घालू देत नाही. बघा तुम्ही, शाळांमध्ये काढायला लावतात. हे कॉन्व्हेंटमध्ये होतं बरं का. इंग्लिश मिडियमच्या आपल्या जर शाळा असतील ना तर तिथे असं घडत नाही. त्यामुळे त्यांचं ब्रीदच आहे ते. आपल्या पोरांना सांगतातच, तुमचा देव दगडाचा बुडतो पाण्यात, आमचा देव लाकडाचा पाण्यात बुडत नाही. हे लहानपणापासून पोरांच्या डोक्यावर बिंबवलं जातंय, अत्यंत लहानपणापासून. त्यामुळे धर्मांतर असू देत आणि आपल्या धर्माविषयीची स्वाभिमानाची वृत्ती ती कमी होते. मग मुलांची करावंसं वाटत नाही देवधर्माचं काय. मी माझ्या पदरचं नाही सांगत, गणपती बाप्पाला एलिफंट गॉड म्हणण्या इतपत मजल गेली आहे या लोकांची. मारुतीरायाला मंकी गॉड म्हणतात. आम्ही कुठे आहोत? आम्ही जागे नाही आहोत याचा अर्थ. आमचं हित कशात आहे? या हिताच्या ठिकाणी जागे राहा. तुकोबराय म्हणले होते, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची. खरं हित आम्हाला जपावं लागेल. त्यासाठी भगवंताला काय आवडतं याचा विचार करावा लागेल. बघा तुम्ही, अगदी पटकन सांगून पुढे जाते. सगुण पूजा आम्हाला संतांनी दिली की नाही, भावानी करायची. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आम्हाला निर्गुण उपासना जमत नाही, अवघड आहे. माऊलींनी ती केली निर्गुणाची उपासना. समाधी तत्वाचा स्पर्श झाला. आम्हाला जमेल का समाधी घ्यायला? आता जर सांगितलं चला बसा समाधीला, एवढं सोपं आहे का? कुणी दार लावून घेतलं बाहेरनं कडी तरी आम्हाला गुदमरतं आतमध्ये. आम्ही काय समाधीच्या गप्पा मारणार? पण आळंदीला जावं, कडकडून माऊलींना मिठी मारावी. का हो? निर्गुण तत्व साधलं, परब्रह्म स्वरूपात विलीन झाले. आज माऊली म्हटलं तरी आमचं अंतःकरण हे लावतं, डोळ्यात पाणी येतं. का? कारण विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख स्वतःच्या हृदयाकडे घेतलं ज्ञानोबांनी. आणि एवढंच नाही, जे खणांची व्यंकटी सांडू असं आगळं वेगळं उदात्त मागणं सुद्धा मागितलं. मागणारा तेवढ्याच ताकदीचा होता, देणारा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा होता. इतकं सुंदर मागणं जगाच्या पाठीवर कुणीच नाही मागितलं. काय भक्तीची परिसीमा असेल ज्ञानोबांच्या. त्यामुळे स्वतः निर्गुण उपासना केली आणि तुम्हाला मला सोपं दिलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. सोपं दिलं की नाही? काय ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. बास म्हणले, कुठं जंगलात जायची गरज नाही. येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्षासे आयता श्रवणाची. माऊली म्हणते, कुठेही मन मारायची गरज नाही, कुठेही इंद्रियांना दुःख देऊ नका, जंगलात जाऊ नका, भगवे कपडे परिधान करा, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे, काही करायची गरज नाही म्हणले. यातलं घरात प्रपंच करा उत्तम. फाटका तुटका प्रपंच संतांना सुद्धा मान्य नव्हता. आपण काय करतो? तुकोबरायांचं वचन
ऐकतो, पण त्यातली एकच ओळ लक्षात ठेवतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे, आणि त्याच्या पुढची ओळ उदास विचारे वेच, इकडे लक्ष देत नाही आपण. आपण फक्त पहिलं पै गाठी मारून सगळा पैसा सेव्हिंगला, काहींनी तर पूर्वीच्या काळी जमिनीत पुरायचे, आणि ते मग आज सांगेन उद्या सांगेन असं करून तिथंच राहायचं, ते पुढच्या पिढीला मिळायचंच नाही. निदैवाचा परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, वरी बैसोनी उपवास करी दरिद्री, जे ज्ञानोबांनी दृष्टांत लिहिलाय की त्याच व्यक्तीचा पोरगा पुढच्या काळामध्ये शिळ्या भाकरीचे तुकडे जिथं धन पुरून ठेवलंय ना तिथंच तोडतो. राहिलं ना सांगायचं राहून गेलं, जमवलं आणि शेवटी इथंच राहिलं. मी नेहमी सांगते, आपण असे बांधावर उभे राहतो, येणाऱ्या पाहुण्याला म्हणतोय ते झाड दिसतंय का, तिथपर्यंत सगळं या पठ्ठ्याचं आहे माझं, तो डोंगर दिसतोय का, तिथपर्यंत जमीन सगळी आपली आहे. ती धरणी माता हसते आपल्यावरती, म्हणते याचा पंजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, आणि हा सुद्धा हेच म्हणतोय, हे सगळं माझं. मग भगवंताला काय द्यायचं यातलं? सगळं जर घेऊन जायचंय, सगुणाची पूजा आम्हाला भगवंतानी, आम्हाला संप्रदायाने, आमच्या परंपरेने दिली आहे. मग त्या सगुण पूजेमध्ये भगवंत कसा आहे? आज मंगलमूर्तींचं ध्यान करूया आपण, त्यांचा दिवस आहे आज. शास्त्राने मंगलमूर्तींची प्रतिमा, किंवा जशी आत्ता मूर्ती एक नाही वरदविनायकाची, तशी सांगितली आहे. छान मांडी घालून बसलाय, एक पायासावरती आहे भगवंतांचा. हा, स्थिर बुद्धीचं ते लक्षण आहे बरं का, खूप लक्ष देऊ नाही का. त्याच आसन स्थिर असू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे. आमची बुद्धी 10 ठिकाणी फिरते, है की नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही, तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी, असं ज्ञानोबाराय म्हणतात ना. ती बुद्धी आम्हाला त्या केशीराजापर्यंत घेऊन जाते. स्थिर बुद्धीचं लक्षण आहे स्थिर आसन. म्हणून प्रत्येक लहान मुलांनी, शाळकरी मुलांनी, कॉलेजवयीन मुलांनी मोबाईलकडे थोडंसं दुर्लक्ष करून गणपतीची उपासना करायला घ्यावी, कारण स्थिर बुद्धी दाता येतो, विघ्न हरता येतो. आसन स्थिर त्याचंच असू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे. आता कीर्तनात जरी बसलो तरी 100 आसनांचे प्रकार आमचे होतात करून, एकदा या मांडीवर एकदा त्या मांडीवर, आहे की नाही. पण स्थिर बुद्धी पाहिजे. बुद्धी स्थिर, मन स्थिर असेल तर आमचं आसन सुद्धा स्थिर राहील. बघा, गणपती मांडी घालून बसलाय, त्या गणपतीला भलं मोठं पोट आहे ना. मग त्या पोटाला का बरं एवढं मोठं पोट आहे त्याचं, कधी विचार केलाय का? मोदक खातो म्हणून. गणपतीला मोदक खाताना कधीच कोणी बघितलेलं नाहीये. मध्यंतरी तो दूध प्यायला होता म्हणे, है की नाही. आमची भावना जशी तसा तो फळ देईल आम्हाला. पण आता काळ असा आहे, आता नामदेव नाहीये की पांडुरंग येईल जेवायला. आता आम्हाला कुठे वेळ आहे तेवढ्या अर्जवानी, तेवढ्या आर्ततेने गणपतीला मोदक द्यायला. पण गणपतीचं पोट मोठं आहे, लंबोदर आपण म्हणतो त्याला. म्हणून तर आरतीमध्ये लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. लंबोदर पीतांबर फणीवर, काय बघा बरं नक्की काय म्हणता आपण. परवा एका कार्यकर्त्यांनी मला सहज कानावर आलं, तो म्हणला लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. म्हटलं फळीवर वंदना, कुठली वंदना फळीवर बसवली? काही म्हणतो आम्ही बरं का, काही त्याला आरतीला स्तोत्राला काही अर्थ नसतो, काही म्हणतो जे कानावर येईल ते बडबडतो आपण. पण त्यामागे काहीतरी शास्त्र आहे, त्यामागे काहीतरी शिकण्याची वृत्ती असावी. ते भलं मोठं पोट भगवंताचं, अनंत ब्रह्मांडे उदरी. आमची पापं त्यांनी पोटात घेतली श्रोते, आईच्या मायेने आम्हाला सांभाळलंय म्हणून ते पोट मोठं आहे. आणि त्या पोटाला ती पापं पुन्हा बाहेर येऊ नयेत म्हणून नागपाशाने बांधलंय. म्हणून फणीवर बंधना, बंधन केलंय नागपाशाचं. 4 हात आहेत भगवंतांना. एकदंतम चतुर्हस्तम पाशमं कुशधारिणम, अथर्वशीर्ष. रदंच वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं, रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं, रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्. एकदंतम चतुर्हस्तम पाशमं कुशधारिणम. पाश अंकुश धारण केलेत मागच्या 2 हातामध्ये, पाश आणि अंकुश. का हो? दुष्टाला मारायला. आज आपल्या हातात शस्त्र असावं की नसावं हे त्या धारण करण्यामागच्या हेतूवर अवलंबून आहे बरं का. आमचे सगळे अवतार शस्त्रधारी आहेत. बघा तुम्ही, प्रभू रामराय हातात शस्त्र आहे का? आपण जागे आहात का? बोला. हातात शस्त्र आहे का प्रभूंच्या, रामरायांच्या? आहे. भगवान गोपाल कृष्ण शस्त्र आहे का? सुदर्शन चक्र आहे. भगवान विष्णू शंख चक्र गदा. विठ्ठोबरायाच्या विठ्ठलाच्या पायाशी सुद्धा वीट आहे. प्रसंगी तीही शस्त्र म्हणून वापरतील भगवंत, काही सांगता येत नाही.
शस्त्रधारी आहेत भगवंत आमचे सगळे. का? दुष्टांचा नाश करणं हे त्यांच्या येण्याचं रहस्य आहे. मग असा शस्त्रधारी भगवंत मंगलमूर्तींनी सुद्धा दुष्टांना मारायला शस्त्र हातात धारण केलंय. म्हणून धर्माच्या स्थापनेसाठी आणि धर्मरक्षणासाठी प्रसंगी शस्त्र हातामध्ये घ्यावं लागलं तरी सुद्धा कमीपणा करायचा नाही. कारण सावरकर म्हणतात, शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. ऐकून ठेवा, हातात शस्त्र घेणं हे पाप नाहीये. त्या शस्त्राचा आपण वापर कसा करतो त्यामागच्या हेतूवर ते पाप पुण्य ठरेल. रामांच्या हातामध्ये शस्त्र होतं, धनुष्य होतं. रावणाच्या हातात सुद्धा धनुष्य होतं, पण आपण पूजा करतो ती रामांच्या धनुष्याची, कोदंडाची करतो की नाही. त्यामुळे हातात शस्त्र भगवंतांनी धारण केलं. आम्ही 9 दिवस नवरात्रीमध्ये आमच्या पोरींना गरबा शिकवण्यापेक्षा थोडंसं अंग स्वसंरक्षण जर शिकवलं, हातात शस्त्र, लाठीकाठी, तलवारबाजी, रायफल शूटिंग जर शिकवलं ना, तर लव जिहादच्या केसेस घडणारच नाहीत आमच्या आजूबाजूला, नाही घडणार. 10 दिवस फक्त टिपऱ्या खेळणं यामध्ये कुठलाही पराक्रम नाहीये. 9 दिवस नवरात्र देवी महिषासुराशी लढली, रक्तानं माखली होती. कुठल्याही कलरची साडी नेसायला तिला वेळ नव्हता. कुठल्याही पुराणात शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये. मी हात जोडून आपल्याला सांगते. याचा अर्थ आपण रंगांच्या साड्या नेसायच्या नाही असं नाही. आपल्याला ती आवड आहे, हो म्हणा. कपाट भरलेलं असतं की नाही, हो म्हणा. मग काय, पण त्या दिवसातच अगदी नाहीच तो कलर माझ्याकडे म्हणून मी तो कलर आज घेणारच विकत, असा अट्टहास करायची खरंच काही गरज नाही. कुठेच कुठल्या पुराणात असं सांगितलेलं नाहीये बरं का. मी हात जोडून सांगते. पण 9 दिवस 9 रात्र तिला पुरेसं खायला नाही, विश्रांती नाही, झोप नाही. ती देवी कुठं तिला साड्या नेसायला वेळ आहे मला सांगा. रोज अखंड 9 दिवस सप्तशती राहते बाजूला, देवीचा पराक्रम राहतो बाजूला, आणि याच्यातच आमचे दिवस निघून जातात. फक्त गरबा. गणपती उत्सवाला घेतला तो चमचा आमच्या लेकरांनी, त्याच्यावर ठेवलं लिंबू, आणि लिंबू काय पराक्रम. लिंबू चमच्यात नाशी पोरं काय शिकणार आहेत आमची, मला सांगा. नको त्या गोष्टींच्या सगळे करतात म्हणून आपण करायचं का, नाही ना. त्यापेक्षा लाठीकाठी प्रशिक्षण शिकूया. छत्रपतींच्या काळातल्या कितीतरी युद्ध कला आहेत की ज्या आजही जिवंत ठेवण्याची गरज आहे. विसरलो आम्ही सगळं, आमचं शास्त्र, आमची श्रीमंती, आणि याकरता उत्सव आहेत बरं का, याकरता उत्सव आहेत. भगवंतांनी शस्त्र हातात घेतलंय दुष्टांचा नाश करायला. आमच्याही हातामध्ये शस्त्र असावं दुर्जनांचा नाश करायला. याचा अर्थ उगीच रायफल घेऊन फिरणं हेही चुकीचं आहे बरं. म्हणून मी पुन्हा सांगते, शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये, सावरकर म्हणायचे. भगवंत मंगलमूर्ती, हातात शस्त्र आहेत. 2 हात समोरचे आहेत, 1 हात वरद हस्त आहे, दुसऱ्या हातामध्ये मोदक आहे. मोदक खातो का गणपती? अथर्वशीर्षात कुठेही असा उल्लेख नाही की गणपतीने मोदक खाल्लेत. न म्हणायला अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये वर्णन आहे. यो मोदक सहस्रेण यजती. अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगते की ज्यांनी 1000 मोदकांचं हवन केलंय, म्हणजे यज्ञ संस्था चालावी आमच्या इथली, म्हणून 1000 मोदकांचं जो हवन करतो त्याला मी प्रसन्न होतो, असं बाप्पा फलश्रुतीत सांगतायत. यो मोदक सहस्रेण यजती. त्यामुळे गणपतीला मोदक प्रिय. पुढे गणपतीचा उजवा हात वरद हस्त आहे, वर देणारा आहे तो. भक्तांना वर घेणारा आणि अभक्तांना वर पाठवणारा असा आहे तो. वर देणारा आहे तो, आशीर्वाद देणारा आहे. एकंदर शरीराच्या मानाने त्याचे जे कान आहेत ते कसे आहेत? सुपासारखे. पटकन बोललात की नाही. आपण लहान मुलांना सुद्धा सांगतो गणपतीचे कान सुपासारखे. पण आता कॉन्व्हेंटचं पोरगं म्हणतं, हाऊ इट इज पॉसिबल, गणपतीचे कान सुपासारखे? बिकॉज सूप इज लिक्विड. व्हेजिटेबल सूप, कॉर्न सूप, टोमॅटो सूप, ते सूप आम्हाला माहिती, आम्हाला पाखडायचं सूप कुठे काय माहिती. आता हे प्रदर्शनात मांडाव्या या वस्तू. अशीच वेळ आली की नाही. आता मिक्सर आले, ग्राइंडर आले, फूड प्रोसेसर आले, आता सूप जातं, सगळं गेलं. परवा एका मुलाला म्हटलं जातं माहितीये का, ती म्हणली जातं? कुठे जातं, काय जातं? आमच्या बहिणाबाई खानदेशातल्या म्हणायच्या, अरे घरोट घरोट वाण्या बामनाचं जातं म्हणायच्या. त्याला घरोट म्हणायच्या. त्या खानदेशात शब्द आहे, ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणू नये, असं म्हणायच्या त्या. त्यामुळे काय संस्कृती, काय श्रीमंती. जुन्या मंडळींना विचारा, जुन्या बायकांना, काय सुंदर. कुठेही व्यायामाची मग गरज नव्हती. आता धुणं पिळायला घेतलं तरी मनगट चमकतंय आमचं. का हो, सगळं यांत्रिक युग आलंय की नाही. मग व्यायामाची हाऊस नाही, वेळ नाही तेवढा. म्हणून जुन्या बायका आणि जुनी मंडळी सहज 100 क्रॉस करत होते, सहज बोनस लाईफ मिळायचं त्यांना. आता 60-70 आयुर्मर्यादा. पण आपण सगळे भाग्यवान आहोत की ही श्रीमंती आपली. गणपतीचे कान सुपासारखे. पोरांना सांगता आलं पाहिजे, बाबा सूप म्हणजे ते सूप नाही, पाखडायचं सूप आहे की ज्या सुपामध्ये काय गुणधर्म आहे सुपाचा. जनी निंद्यते
सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे. सार आहे ते टाकून द्यावं, सार आहे ते जवळ करावं. हा सुपाचा गुणधर्म गणपती बाप्पा सांगतात. गुरुचरित्रातली एक ओवी आहे. हालविसी कर्ण युगुले, तेथून जो का वारा उसळे, तयाचे निमाते विघ्नपणे, विघ्नांतक म्हणती तुझा. नुसते कान हलवले तरी त्या वाऱ्याने विघ्न पळून जातात देवांच्या. असा मंगलमूर्ती आहे. सोंड मोठी आहे, वक्रतुंड म्हटलंय त्याला. सोंड मोठी किंवा वाकडी सोंड म्हणून वक्रतुंड नाही, तर वक्रांतुंड यती इति वक्रतुंड. हा वाकड्या गतीने जाणाऱ्या माणसांना सरळ करतो तो, म्हणून तो वक्रतुंड आहे. एकंदर शरीराच्या मानाने त्याचे डोळे कसे आहेत? कसे आहेत? सूक्ष्म आहेत. बघा, बारीक डोळ्याची माणसं फार चतुर असतात. फेस रिडिंग आपल्याकडे शास्त्र आहे, चेहरा पाहून जातक सांगणं, नाही का. सूक्ष्म डोळे ज्याचे असतात ना, तो दूरदृष्टीचा माणूस असतो. सूक्ष्म बुद्धीचं लक्षण आहे ते. गणपती बाप्पा सूक्ष्म तऱ्हेने आम्हाला बघायला शिकवतात जगाकडे. आणि अशा पद्धतीने भगवंतांच्या पायाशी जो बसलाय तो कोण आहे? कोण आहे की नाही? मूषक म्हणतात त्याला. संस्कृतमध्ये उंदराला किंवा मूषकाला आखू असं म्हटलंय. जसं तो मूषक वाहन आहे तसं त्याला आखू वाहन असं सुद्धा म्हटलंय. आखू या शब्दाचा अर्थ आहे माया, आणि उंदीर हे मायेचं प्रतीक आहे. मग माया कुठे घ्यायची? डोक्यावर घ्यायची नाही. संसारामध्ये गणपती बाप्पा सांगतात माया पायाशीच राहू द्या, कारण माया अधीनम जगत सर्वम. हे सगळं जग मायेच्या अधीन आहे. आम्ही सगळे मायेच्या प्रभावाखाली आहोत. त्यामुळे माया पायाशीच ठेवूया, कारण कुरतडणं हा मायेचा स्वभाव आहे. उंदराचा स्वभाव सुद्धा चंचल, कुरतडणं हा उंदराचा स्वभाव आहे. तशी माया आम्हाला कुरतडते बरं का. हे माझं, ते माझं, ते माझं असं करता 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 ज्यांच्यासाठी डोळ्यात आसवा आणतो तीच मंडळी, तोच मुलगा ज्याच्यासाठी रक्ताचं पाणी करावं, हाडाची काढ करावी, जीवाचं बाबा तुम्हाला सगळंच माहिती आहे माझं, रान करावं, हे सगळं करावं. आणि तोच मुलगा 60-70 ओलांडल्यानंतर बापाला म्हणतो आता इथं काही उपयोग नाही तुमचा, तुम्ही नसलात तरी चालतंय, असलात तरी काही फरक पडत नाही. कुत्र्यांना सांभाळतील, त्यांच्यावर प्रेम करतील, बेडवरती कुत्री नेतील, अगदी इतकं त्यांचे लाडकोड करतील, पण आई वडिलांना सांभाळायची वृत्ती नाही. मग हे सगळं कधी अनुभवायला येतं? जगाने दिलेलं नाकारले पण वाट्याला येण्यापूर्वी सावध होऊया आणि आपलं कोण आहे याचा विवेक करूया. तुकोबराय सांगतात कोण आहे माझा अभंगाचं दुसरं चरण. देव सोयारा, 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 दीनांचा देव सोयारा, दीनांचा देव सोयारा, देव सोयारा, देव सोयारा, देव सोयारा, देव सोयारा, दीनांचा देव सोयारा, दीनांचा देव सोयारा, देव सोयारा, देव सोयारा. ही माणसं आहेत म्हणून कीर्तन आहे बरं का. उगीच मी म्हटलं मगाशी की मी कीर्तन केलं असा अहंकार होऊ शकतो, पण ह्या मंडळींशिवाय सेवा होऊ शकत नाही. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या गायक वादकांसाठी. काय महाराजांची नावं सांगाल तुम्ही? हा, हरिभक्तीपरायण रमेश महाराज, हा हरिभक्तीपरायण रमेश महाराज देशमुख, हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज, हरिभक्तीपरायण निखिल महाराज. जोरदार टाळ्या वाजवाल. मला मान्य आहे याच्यामध्ये वेळ जातो, आपण सगळे नको म्हणताय. लोक आम्हाला लिस्ट देतात आधीच, ही नावं घ्या,
त्यामुळे नावापेक्षा नामापेक्षा नावासाठीच कीर्तनाला आलोय की काय असं वाटतं. विठ्ठल पण आक्रमकता नाही, सांभाळून गाणं, चाली व्यवस्थित. आता श्रीवल्लीच्या चालीवर सुद्धा कीर्तन करायची वेळ आली हो. दुर्भाग्य आमच्याही नशिबात येतं कधी कधी, काय करायचं. पण इतकी गोड माणसं संप्रदायाला वाहून घेणारी ही असतात सोबत साथीला, तेव्हा मग ही साथ असते, साडेसाती नसते. त्यामुळं काय महाराजांचं नाव, हा हरिभक्तीपरायण विशाल महाराज, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज बोराडे. मनापासून नमस्कार करते, सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. तुम्ही आहात म्हणून कीर्तन आहे. कारण ही साथ फार महत्वाची असते. मी नेहमी एक वाक्य म्हणते, नादब्रह्म, स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म एकत्र आलं तरच कीर्तनात परब्रह्म साकार होतं. असं तसं येतच नाही. म्हणून महाराज म्हणले ना की कर जोडून पायी ठेवत असे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंग कथा, पुरवी मनोरथा माय बापा. रंगदेवता कीर्तनात यायची असेल, सगळ्यांचा सहभाग आणि सगळ्यांनी मनापासून सेवा देणं फार गरजेचं असतं. जसा त्यांचा सहभाग तसा श्रोते म्हणून आपला सहभाग. आपण इतक्या छान पद्धतीने कीर्तन श्रवण करताय, याचं कारण असं आहे की कीर्तनकारावरचं प्रेम नाही, हे कीर्तनावरचं प्रेम आहे आपलं. बरोबर आहे ना? हो म्हणा मोठ्यानी. कीर्तनकार येतील जातील, तो कसा आहे कशी आहे हे सगळं विसरून जा. वक्ता, व्यक्तित्व, वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व, 4 गोष्टी असतात. वक्ता, वक्तृत्व, व्यक्तिमत्व आणि वक्तव्य. यातलं लक्षात ठेवायचं ते फक्त वक्तव्य, बाकी सगळं विसरून जायचं. कीर्तनकार येतील जातील, हजारो मंडळी या गादीवर येऊन गेली, पण ही गादी आजपर्यंत आहे. अनादी कालापासून, देवर्षी नारदांपासून नामदेव महाराजांनी पुढे ती गादी चालवली आणि या गादीवर आपल्या सगळ्यांची निष्ठा राहू दे, एवढंच मी मागणं मागेन. त्यामुळे भगवंत आपला आहे एवढं कायम डोक्यात ठेवूया. देवसोयरा, 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 दीनांचा भगवंत आपला आहे. त्याच्याशिवाय कुणीच आपलं नाही. पटेल का मनाला बुद्धीला? भगवंत पूर्ण कृपा करतो का? पूर्ण कृपा करतो. कुणावर केली? अनेकांवर केली. उदाहरण दिलं, व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किंतत् सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्ती प्रिय श्रीपतिः. व्याधस्याचरणं, व्याधाचा आचार काय होता पण त्याच्यावर कृपा केली देवानी. आचरणावर देव प्रसन्न होतो असं म्हणावं तर व्याधाचा आचार काय होता पण कृपा केली. ध्रुवस्य वयो, वय बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर ध्रुव बाळाचं काय वय होतं? 5 वर्षाचं लेकरू होतं, आढळपद दिलं. किंतत् सुदाम्नो धनम व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. आपल्याला भागवतातली गजेंद्र मोक्ष कथा माहिती असेल. गजेंद्र हा पशु कुळातला तो राजा होता. गजेंद्र, इंद्र म्हणजे राजा बरं का. गजेंद्र, गजांचा जो राजा तो गजेंद्र, देवांचा जो राजा तो देवेंद्र. बोला, नरांचा जो राजा तो धर्माचा जो राजा तो थांबूया 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 विठ्ठल 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 त्या गजेंद्राला सुद्धा भगवंतांनी मोक्ष दिला. दिला की नाही? नकरानी पाय पकडलेला असताना भगवंताची आठवण केली, बास काही नाही लागलं. एक कमळाचं फुल फक्त त्याच्या दिशेने फेकलं, आला भगवंत. हाके सरशी घाली उडी, धावनिया बंध तोडी भगवंत आला. का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम. जात कुळ बघून देव कृपा करतो असं म्हणावं तर विदुरांची जात काय होती? दासीपुत्र होते की नाही. पण भगवंतांनी काय केलं हो? शिष्टाई करता आले होते. कुठे? कौरवांच्या राजसभेमध्ये यायचं होतं. दुर्योधनाला अक्कल शिकवायची होती. बाबा रे युद्ध करू नको, ऐक माझं. पण ऐकलं नाही ना त्यांनी. सुईच्या टोकावर मावेल एवढं सुद्धा साम्राज्य पांडवांना देऊ देणार नाही म्हणले. जा काय करायचं ते कर. पांडव भगवंत खूप समजावून सांगतायत, अरे बाबा ऐक माझं, नको युद्ध, 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि मोकळा हो. नाही, शिष्टाई करता आलेले भगवंत. दुर्योधनाने भरपूर पाहुणचार करायचा ठरवला होता, पण भगवंत म्हणतात चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाए उधोजी, चलो विदुर घर जाए उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाए उधोजी, चलो विदुर घर
घर जाए दुर्योधन का मेवा त्यागे दुर्योधन का मेवा त्यागे विदुर की कन्या पावे चलो विदुर घर जाए उन्होंने चलो विदुर घर जाए चलो विदुर घर जाए चलो विदुर घर जाए विदुरानं कण्या वाढल्या तरी चालतील म्हणाले, पण जायचं विदुराकडे. विदुर पत्नी सुशीला छान पाहुणचार करावा भगवंतांचा. का जातीर विदुरस्य यादव पतेर उग्रस्य किम पौरुषम. उग्रसेन यादवाचं पौरुष काय होतं, पण मथुरा जिंकली, कंसाला ठार केलं भगवंतांनी. मारलं की नाही कंसाला? कंसाला मारलं ना जाग्यात ना सगळे. कृष्णाने कंसाचा वध केला. मथुरेमध्ये आले गोकुळ सोडून, सगळ्यात पहिलं काम केलं ते कंस वध केला. आमचे गुरुजी सुद्धा लहानपणी शाळेत असताना मला सांगायचे, गणित सुटायचं असेल तर आधी कंस सोडवला पाहिजे. बरोबर ना? कृष्णाने आधी कंसाला सोडवलं, पुढची गणित सगळी आपोआप सुटली. कंस सुटला, मग त्याचं सगळं जे राज्य होतं ना मथुरेचं, ते भगवंत घेऊ शकत होते की नाही खरं सांगा? गादीवर बसले असते, त्यांना कोणी काही म्हटलं नव्हतं, पण औदार्याचा राजा, त्यांनी सगळं दिलं उग्रसेन यादवांना. मुकुट चढवला, वृद्ध झालेल्या उग्रसेनांच्या कैदिवासातनं मोकळं केलं. काय परंपरा होती, बापाला कैदेत टाकायचं आणि स्वतः सिंहासनावर बसायचं. हीच परंपरा सगळी राक्षस लोकांची आहे बरं का. त्यामुळे भगवंतांनी उग्रसेनाला सगळं देऊन टाकलं. का जातीर विदुरस्य यादव पतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जाय कमनीय रूपमधिकम किंतत् सुदाम्नो धनम. कुब्जेचं रूप काय पाहिलं, रूपवान व्यक्तीवर देव कृपा करवतो असं म्हणावं तर कुब्जा 3 ठिकाणी वक्र होती, वाकडी होती, म्हणून तिला कुब्जा नाव पडायचं, कुरूप. मथुरेमध्ये आले, चंदन हातात होतं, तिच्या कंसाला लावायला निघाली होती. भगवंतांकडे पाहिलं, तिथंच थांबली, बघत राहिली, त्रिभुवनाचं सौंदर्य पाहत राहिली, मदनाच्या पुतळ्याला बघत राहिली. आणि भगवंतांनी तिला हाक मारली, हे सुंदरी. ती लागली रडायला, डोळ्यातनं पाणी आलं. देवा, मस्करी करतोस का रे माझी? अरे कुरूप म्हणतात लोक मला सगळे, मी 3 ठिकाणी वक्र आहे, बघ तरी माझ्याकडे नीट, आणि मला सुंदरी म्हणतोस? भारतीय संस्कृतीने आत्म्याच्या सौंदर्याला महत्व दिलं श्रोते हो, बाह्य सौंदर्याला नाही. आत्मिक सौंदर्य फार महत्वाचं आहे. म्हणून अंतःकरणाची शुद्धता आणि नीतियुक्त आचरण 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे. मी इथं असलेल्या प्रत्येकाला हात जोडून सांगते, आयुष्यात खूप गोष्टी कमवाल, खूप गोष्टी गमवाल, पण अंतःकरण शुद्ध असेल आणि तुमची नीती जर उत्तम असेल, नीतीचं आचरण असेल ना, तर माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो. फक्त या 2 गोष्टींचं सांभाळायची, अंतःकरण शुद्ध आणि नीतिमत्तेचं आचरण. कारण आज चारित्र्याचं आचरण कमी पडतंय. आजूबाजूला बघा, चारित्र्य भ्रष्ट माणसं आम्हाला दिसत आहेत, मर्यादे पलीकडचं जीवन आम्हाला दिसतंय. म्हणून रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर इथल्या प्रत्येक देशातल्या तरुणांनी आता इथून पुढे ठरवूया की आता रामचरित्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. एखादी वेब सिरीज नाही बघितली एखाद दिवशी तरी चालेल, ते डबडं प्रत्येकाच्या हातात आहे. झोपताना उशाला लागतंय, त्याशिवाय झोप नाही लागत आहे. रात्रभर आमची तरुण मंडळी, मला सांगा ना तुम्ही, या पलीकडे एखादी वेब सिरीज, एखादा पिक्चर नाही बघूया, आयुष्य असंही संपणार आहे, पिक्चर बघून पण संपणार आहे आणि देवधर्माचं कार्य करून सुद्धा संपणार आहे. मग जर झिजायचंच आहे तर देवकार्यासाठी, देशकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी आमचं शरीर झिजवूया, ही संतांची धारणा आहे की नाही. भगवंत कृपा करतो. सुदाम्याकडं काय होतं, पण सगळं दिलं. ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हे मनगरी, ती व्याज म्हणून सुवर्णाची नगरी दिली. मुठभर पोह्यांचं ऋण होतं, व्याज म्हणून सुवर्णाची नगरी. तुम्ही म्हणाल मुद्दलाचं काय, मुद्दल म्हणून मुक्तीच देऊन टाकली. मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या साहुकार आहे, असा कुठला साहुकार बघितलाय का हो? मुक्ती दिली. आणि सुदामावर सुद्धा कृपा केली, प्रत्येकावर कृपा केली, प्रत्येकावर. भगवंत कुब्जेला म्हणायचे, अगं बाई, तू 3 ठिकाणी वाकडी आहे, माझं तरी वेगळं काय आहे, मी सुद्धा 3 ठिकाणी वाकडाच आहे. उत्तरेकडचे संत भगवंताबद्दल बोलताना म्हणतात, हमारे बाकी बिहारी थोडे टेढ़े है. तो वाकडाच आहे, तो नटखटच आहे. 3 ठिकाणी वाकडा आहे, तो पायात वाकडा आहे, कमरेत वाकडा आहे आणि मानेत वाकडा आहे. असाच उभा राहतो की नाही, त्रिभंगी देहुडा, असं भगवंतांचं व्यापकत्व आहे. पण संत आम्हाला सांगतात, त्याला आपलं म्हणायचं आम्ही सोडून देतो आणि नको त्या पद्धतीने भगवंताच्या मूर्तीचं आम्ही बाहुलं करून टाकलं. हे माझे शब्द नाही, हे नाथांचे शब्द आहेत. नाथांनी भारूड लिहिलं आणि त्याला बाहुलं असं नाव दिलं. भगवंताला आपलं म्हणत नाही आपण, फक्त सोपस्कार म्हणून मंदिरात जातो, मूर्तीची पूजा करतो आणि त्या मूर्तीचंच बाहुलं करून टाकले. का बरं नाथांना असं म्हणावं लागलं?
ऐकून ठेवा, बाहुल्यांमध्ये खेळण्याचं काही वय असतं ठराविक. बघा, जागेत ना आपण सगळे. बाहुल्यांबरोबर कधी खेळतात पोरं? आता खेळत नाही, सोडून द्या. आता ते डबडं असतं प्रत्येकाच्या हातात. आजोबा सांगतात, मला सुद्धा समजत नाही एवढं त्याला कळतं. हे कौतुक त्याचं 1.5 वर्षाच्या पोराला. ते बरोबर स्क्रोल करतं, बरोबर त्याला कुठलं फंक्शन पाहिजे ते उघडतं. आहे, फास्ट आहे पिढी, सगळं स्मार्ट आहे की नाही आता. पण आम्ही कुठल्या शब्दाचं, कुठल्या गोष्टींचं कौतुक करावं याचं तारतम्य मोठ्यांनी ठेवणं फार गरजेचं आहे. होतं काय माहितीये का, आम्ही आपल्या लेकरांना सांगतो विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही आपल्या लेकरांना सांगतो की हे तुझं आहे बरं का. आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता लक्ष आहे सगळ्यांचं. आपण आपल्या पोरांना सांगतो ही एखादी वस्तू, साधं खोड रबर इरेझर असतो, शाळेत नेताना त्याला म्हणतो हे तुझं आहे, कुणाला द्यायचं नाही. ते पोराच्या डोक्यावर पक्क बसतं, हे माझं आहे. आणि मग त्याला गमतीने जरी कोणी म्हटलं बघू 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 मला दे, ते म्हणतं माझं आहे. मग आपण काय म्हणतो, कसं गुंड आहे बघ, माझं माझं करतोय. आम्ही कौतुक करतो नको त्या गोष्टींचं. पण मला सांगायचंय असं की अंतःकरणातलं बालपण कधीच नाही हरवू द्यायचं. माझी लिंक तुटली, मी काय सांगत होते खरं. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. भगवंताला बाहुलं करून ठेवलं. बाहुल्या खेळण्याचं एक विशिष्ट वय असतं. 5 वर्षापर्यंत मुली, लहान मुली बाहुल्यांबरोबर खेळतात. मुलं आहे की नाही, बाहुला बाहुलीचं लग्न लावतील काय, आता खेळत नाहीत, विषय सोडा, जुना काळ. पण तीच मुलं मोठी होतात, तो मुलगा मोठा होतो, त्यावेळी 22व्या वर्षी बाहुल्या बदलतात की नाही. जाग्यात ना आपण. ती जी लहानपणीची बाहुली आहे ती 22व्या वर्षी चालेल का? नाही, 22व्या वर्षी बाहुली बदललेली असते. पण ती जी लहानपणी खेळत असलेली बाहुली असते ना, ती कुठेतरी अडगळीत पडते, भंगारात पडते, कुठेतरी तिचा हात तुटलेला असतो, पाय तुटलेला, गेली ती. मी माझ्या पदरचं नाही, नाथ बाबा सांगतायत आम्हाला की लोकांनी देवाच्या मूर्तीचं असं बाहुलं करून ठेवलंय. शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, पकवत शिळा तांब्याचे केले बाहुले, 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 शिळा तांब्याचे केले बाहुले. पाठ मांडोनी वरी वै सविले, पाठ मांडोनी वरी वै सविले, पाठ मांडोनी वरी वै सविले, पाठ मांडोनी वरी वै सविले. गंधाक्षता हा कोळीले, गंधाक्षता हा कोळीले, या जनासी वेड लागले, 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 वेड लागले, वेड लागले. शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले. या जनासी वेड लागले. नाथांनी सांगितलं बाहुलं बनवून टाकलं मूर्तीचं. अहो, कुठे आम्ही जास्वंदीची फुलं त्याच्या सोंडेच्या छिद्रात लावतोय, उदबत्त्यांचा जोडगा कुठे नक्की कुठे ठेवतोय, लावतोय, काही तारतम्य नाहीये. पण छान पद्धतीने सगुणाची पूजा करावी. आमची घरची पूजा सुद्धा अशी असते, एकदाच वस्त्र ओढायचं, सगळे स्विमिंग टँकमध्ये आल्यासारखे ते घंगाळात येतात एकत्र, एकदाच बुचकळून काढायचं. मग तो गंध नेमका डोळ्यात जातोय, नाकात जातोय की आणखी कुठे जातोय. एवढा वेळच नाही आमच्याकडे. आहे का आमच्याकडे वेळ? नाहीये. मला वेळ नाही. हे जगात सगळ्यात खोटं वाक्य आम्ही पटकन बोलून मोकळे होतो. खोटं वाक्य आहे बरं का, हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. मला वेळ नाही. किती द्यायचंय देवाला तरी गा ऐसे करी. माऊली सांगते, यया आठा प्रहरा माझारी, मोटके निमिष भरी दे तुझाच. बास, निमिष भरी द्यायचंय. डोळ्याची पापणी झाकणं आणि उघडणं याला जितका वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात बरं का. सेकंदाच्या पेक्षाही कमी काळ आहे हा.
मग तेवढंच फक्त द्या म्हणाले. तेवढी आठवण जरी माझ्या भगवंताची तुम्ही काढली ना तरी तो येईल, तो तुम्हाला सांभाळेल. फक्त अंतःकरणात भाव असू दे, त्याच्याविषयी अंतःकरणात प्रेम असू दे. मग तो काय करतो आपल्यासाठी. तिसरं चरण. आपुल्याच वैभवे, 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 डोंगरावे निर्मळे, डोंगरावे निर्मळे, डोंगरावे निर्मळे, डोंगरावे निर्मळे. देव सोयरा, 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 देव सोयरा. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळ. भगवंत इतकी काळजी घेतो की तुमचं आमचं वैभव किंवा शोभा वाढवतो, शोभा होऊ देत नाही. अर्थ कळला मराठी भाषेचा तर बघा. त्यामुळे भगवंताला आपलं म्हणणं फार गरजेचं आहे, त्याला आपला सोयरा म्हणणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय आपलं कुणी नाही हे ठाम मनावर बिंबवावं. आणि त्याला काय आवडतं ते त्याला द्यावं. त्याला काय आवडतं, त्याला त्याचं नाम आवडतं. बोला विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा, सुंदर भजन करा सगळ्यांनी म्हणा. विठोबा रखुमाई. बोला बोला, आवाज येऊ द्या सगळ्यांचा. विठोबा टाळी टाळी. हातवर हातवर टाळी करा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. बोला बोला. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि ठोबा रखुमाई, हात सुद्धा वर गेले नाही आमचे पूर्ण, है की नाही. इतकी टाळाटाळ आम्ही करतो. वाजव की नको, वाजव की नको. परवा तर असं म्हणजे आपलं इथलं नाही सांगत बरं का, आमचं स्वभाव आहे. आम्ही नारदांच्या गादीवर असतो ना. देवर्षींचा काय गुण आहे, इथलं तिकडे, तिकडचं इकडे. त्यामुळे आम्ही इथलं तिथे कधीच नाही सांगत. पण आपण सगळे अत्यंत सुंदर कीर्तन ऐकताय, नाम सुंदर घेताय. काय शेवटी सोबत न्यायचंय मंडळी. काही क्षण मिळतात आयुष्याचं सार्थक करण्याकरता, ते क्षण इथे आहेत, या मंडपात आहेत. त्यामुळे मोकळ्या मनाने आणि मोकळ्या गळ्याने घ्यावं. उगीच आम्ही आपलं विठोबा रखुमाई जोरात म्हणणार आणि असं नाही. अशी लबाडी देवाला कळते. त्यामुळे मोकळ्या मनाने गायचं, मोकळ्या आनंदाने. वारीमध्ये माणसं आजारी पडत नाहीत. दगड काट्या कुट्यातनं, पावसातनं, उन्हातनं, चिखलातनं तुडवत नाचत जातात की नाही. कुठलं टॉनिक घ्यायला लागतो, पण मस्त तब्येत ठणठणीत राहते की नाही. त्यामुळे भगवंत काय काय देतो याची लिस्ट तर तुकोबरे आम्हाला देतातच. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळ. भगवंत भक्ताची शोभा होऊ देत नाही. फक्त त्याकरता त्याच्याकरता काहीतरी करावं लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज म्हणले. काय झालं होतं, बोटाला कापलं देवाच्या, म्हणून गेला सुभद्रेकडे गेला. सगळ्यांकडे गेले देवर्षी नारद, कुणीच द्यायला तयार नाही ना चिंधी बांधायला. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडू नका देऊ
सांगा तुम्हासी मी. माझी कांजीवरम पैठणी शालू फाडून देऊ की काय बोटाला कापलं म्हणून. पाठची बहीण झाली वैरीण. मग धावत गेला द्रौपदीकडं आणि नुसतं कळालं देवा कापलं का रे. पटकन पदराचं टोक फाडलं. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून. भरजरी ग बारीक बारीक वाजवा बारीक वाजवा. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण. तरी मला त्याने मानली बहीण. हृदयाची चिंधी देईन फाडून. एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने पुरवोनी हरी राखी माझी दास. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरियास. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. दिलं फाडून क्षणाचाही विचार न करता. आणि या प्रसंगाचं ऋण भगवंत लक्षात ठेवतात. भर दरबारामध्ये दुःशासनाने केसांना धरलंय, फरफटत ओढत आणतीये. दयेची याचना करत होती, बाबा रे मला नको ओढूस असा, मला घेऊन जाऊ नकोस. कौरव कुलाची मर्यादा आहे, मी कौरवांची स्नुषा आहे. दरबारात आली, पितामह भीष्मांच्याकडे पाहिलं. पितामह आजोबा तुमची नात सून आहे मी. धृतराष्ट्राकडे पाहिलं, कौरव कुलाच्या सुनेसोबत असा प्रसंग आपण उघड्या डोळ्यांनी पाहता. 5 रथी महारथी एकापेक्षा एक होते, 5 पांडव. 5 पांडवांकडे पाहिलं, सगळ्यांनी माना खाली घातल्या होत्या हो, कुणीच मदतीला नाही. आणि त्यावेळी ही द्रौपदी माता हात उंचावते आणि हे गोविंदा, हे माधवा, हे मधुसूदना धाव म्हणून धावा करते. त्यावेळी भगवंत त्या चिंधीचं ऋण सहस्त्रपटींनी या प्रसंगात फेडतात. भगवंत शिल्लक नाही ठेवत. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुम्ही माझ्या रामाकरता 1 पाऊल चाला, माझा राम तुमच्याकरता 20 पावलं चालत येईल. आपण जर चाललोच नाही ना, तर देव म्हणेल तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा. अशी आमची स्वार्थी भक्ती आहे की नाही, लबाड भक्ती आहे. त्यामुळे भगवंताकरता करावं, मोकळ्या मनाने करावं, धर्माकरता करावं. आज परिस्थिती आणि वेळ अशी आहे श्रोते हो, आमचा धर्म धोक्यात आहे. आजूबाजूला प्रचंड भीषण भयान वातावरण आहे. ज्या काळामध्ये भगवंतांनी शोभा वाढवावी असे अनेक महापुरुष होऊन गेले की ज्यांनी जीवाची बाजी लावली, रक्ताचं पाणी करावं, स्वराज्याची उभारणी करावी. जीवाला जीव देणारे मावळे होते स्वराज्यामध्ये. छत्रपतींच्या सिंहासनासमोर, न्यायासनासमोर प्रत्येक जण जीवाची बाजी लावून लढत होता. काय मिळणार होतं या बदल्यामध्ये? फक्त देव मानलं होतं राजाला. हिंदूंसाठी स्वतःचं सिंहासन उभं करायचं होतं, स्वतःची बाजू निर्माण करायची होती. कारण सुलतानांच्या लढाया, मोगलांच्या लढाया, परक्यांची आक्रमणं, जाळपोळ, लुटालूट, अन्याय, अत्याचार, कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या, किती एक हाल होऊन मेल्या, किती एक देशांतरा त्या विकिल्या. इतकी भयान परिस्थिती होती. हे ऐकायला सोपं आहे. आजचा काळ आपण इथे येऊन आपले उत्सव साजरे करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची अनंत कृपा आहे तुमच्या माझ्यावर, म्हणून आम्ही इथे आहोत. आमच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित आहे, आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही जगू शकतो. आणि आता त्यांच्याविषयी कृतज्ञता नाही पाळली, नाही बाळगली तर आमच्यासारखे नतद्रष्ट आम्ही आहोत. जिथं वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन, हे सगळं सुरक्षित राहावं याकरता घाट घातला होता. म्हणून तर मंदिरं सुरक्षित होती, देव सुरक्षित होते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून तर सैन्याचा जागर सुद्धा हर हर महादेव होता हो. का भीषण परिस्थिती होती. आमच्या घरातल्या बाया बापड्यांना डोळ्यासमोर ओढत आणून अब्रू लुटताना बघण्यापलीकडे इलाज नव्हता. इतकी अंधाराची परिस्थिती होती. पण या काळामध्ये अशी ठिणगी पेटली स्वराज्याची. आईनं बाळाच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहिलं. या देशातल्या बाया बापड्यांच्या पदराला, वस्त्राला हात घालणारा जर नराधम जन्माला आला तर रांझ्याच्या पाटलाचा जसा निकाल राजांनी केला होता ना, स्वराज्यासमोर आलेला पहिला खटला होता तो. पुण्यापासून अगदी जवळ असलेलं रांझे नावाचं गाव, त्या गावचा पाटील होता बाबाजी भिकाजी गुजर पाटील. सकाळची वेळ 150 मावळ्यांना घेऊन राजे निघाले होते.
शंभू महादेवाच्या मंदिराचा भगवा ध्वज दिसला, मंदिरामध्ये गेले, नमस्कार केला भगवंतांना. कुणीतरी गुळपाणी आणलं, पटकन ते प्राशन केलं, सगळ्यांचं क्षेमकुशल विचारलं आणि निघाले. बरं का, भात खाचरं लागली, शेताची बांध लागले. लोकांनी काम करता करता हातातलं साहित्य ठेवलं, मुजरा केला. राज जय भवानी, जय शंभू महादेव, हर हर महादेव. राजांनी अभय मुद्रा द्यावी आणि तेवढ्यात एक भीषण आर्त किंकाळी राजांच्या कानावर यावी. राजा वाईस थांबा, राजा वाईस थांबा. डोईला मुंडासं होतं, कपाळावरचा घाम टिपला, बगलेत मुंडासं दाबलं आणि ठेचकाळत एक म्हातारा 70 इकडे झुकलेला राजांच्या समोर येऊन उभा राहतो. 150 मावळे कड करतात राजांना. राजे मध्ये उभे राहतात, प्रत्येकाच्या हातात तलवार आहे, भाले आहेत, सिक्युरिटी होती. बरं का, त्या म्हाताऱ्यांनी यावं समोर आणि राजांना बघावं. तुमच्यापैकी शिवबा राजा कोण आहे र? धान्यांनी सांगावं, बाबा तुम्ही ओळखत नाही आमच्या राजाला. अव हे नवं का आमचं शिवबा राजा? त्या म्हाताऱ्याला वाटलं राजा म्हणजे कोणीतरी 50शीचा असावा, एवढं चांगलं राज्य करतोय. जवळ आला, सर्वांगानं हात फिरवला, डोक्यावरनं हात फिरवला, गालावरनं हात फिरवला. म्हणाले, शाबास र माझा राजा, लय चांगलं राज्य करतोयास. म्हणून तो हात फिरता फिरता राजांच्या कमरेला असलेल्या तलवारीच्या वज्रमुठीकडे गेला आणि त्या मुठीवर म्हाताऱ्याचा हात पडला. खरकन वितभर तलवार बाहेर आली आणि सगळ्यांनी म्हाताऱ्याच्या पोटाला, छातीला, पाठीला भाले लावले. अरे आमच्या राजाच्या जीवावर उठतोस वय म्हणले. तो म्हातारा म्हणाला, नाही र, माझं सगळं आयुष्य राजाला मिळू दे. राजा तुला कोण र मारतो? मरायचंच आहे तर तुझ्या तलवारीनं मरावं म्हणून तलवार उपसत होतो. एखादं मातीचं ढेकूळ जसं पाण्यात विरघळावं तशी त्या व्यक्तीची अवस्था झाली होती. स्पुंदून रडत होता. शिवबा राजांनी सगळ्यांना बाजूला केलं. त्या आजोबांना खांद्याला धरून उठवलं. म्हणले, म्हातार बाबा, आजोबा काय प्रसंग आलाय? स्वराज्यात तुम्हाला मरावंसं वाटतं? आम्ही 16 वर्षाचे आहोत, आम्ही लहान आहोत. तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवंय. माझ्या आईचं मार्गदर्शन मला मिळतंय, यासाठी आम्ही स्वराज्याचा घाट घातला. सांगा तुमच्यावर असा कुठला प्रसंग आला तुम्हाला मरावंसं वाटतं? त्या म्हाताऱ्याने आपली कर्मकहाणी सुरू केली. तो म्हणतो, राजा माझं एक पोरग आहे अक्षय तुझ्यासारखं, मला म्हणतं राजाच्या सैन्यात जायचंय. पण मी म्हटलो, तू जर राजाच्या सैन्यात गेला तर म्हाताऱ्याच्या पोटाला तुकडा कोण देईल? म्हणून पोरग नको म्हणत असताना मी त्याचं लग्न लावून दिलं. राजा, नक्षत्रासारखी पोर माझ्या घरात सून म्हणून आली, माझी लेक म्हणून आली. अक्षी पंगत घातली होती, सगळं गाव जेवायला घातलं. गावचं पाटील सुद्धा आलं होतं जेवायला. पाटील जेवायला बसले, पोरगी माझी पाटलाला लाडू वाढायला पुढे आली. मी म्हटलं, गावचं पाटील म्हणजे आपलं मायबाप, त्यासनी 2 लाडू तर वाढ. म्हणून पानामध्ये लाडू वाढायला पोरगी आली आणि पाटलाच्या मनातला रावण जागा झाला. राजा दुर्योधन जागा झाला. एकदा का माणसाच्या मनात रावण जागा झाला ना की तो आपपरभाव विसरतो. माझी पोरगी रोज पाणवठ्यावर जायची, मला सांगायची, बाबा पाटील माझ्याकडे वाकड्या नजरानं पाहतात. मी सांगायचो, पोरी पाटील म्हणजे आपलं मायबाप, कुणाच नाही तक्रार करणार, काळजी करू नको. पण एका दिवशी पाटलांनी विश्वासघाताने तिला बदनाम केलं. राजा, असा मलिन देह पतीच्या संसारात नेण्यापेक्षा रातोरात डोहात उडी टाकून तिने आपलं जीवन संपवलं. दुसऱ्या दिवशी सगळी माणसं पाणवठ्यावर जमली. मी माझे बैल जोडी घेऊन गेलो होतो, बघितलं तर राजा पाणवठ्यावर काहीतरी तरंगत होतं. तो देह दुसरा तिसरा कोणी नव्हतो, माझी पोरगी होती, माझी सून होती. राजा, पोराला वेड लागलं, अरे याच्यापेक्षा मोगलाई लईच बरी. हे ऐकलं मात्र आणि तळपायाची आग मस्तकाला गेली राजांच्या. आणि सांगितलं, तान्ह्या, पाटलाला संध्याकाळच्या तासाचे टोल पडण्याच्या आत मुसक्या बांधून घोड्यावर उलट टाकून लाल महालाच्या चौकात आणा. 16 वर्षाचं वय होतं माझ्या राजाचं, 16 वर्षाचं. आजोबांना सोबत घ्या, लाल महालाच्या चौकात आणा. आणि त्याच दिवशी तान्हाजी मालुसरे तलवारीची मूठ दिंडी दरवाजावर आपटली. पाटील हायसा का घरात? पाटील मस्तीत होता, मशगुल होता. अरे हा, आम्ही राजाला मानत नाही म्हणे, आम्हाला बादशाहनं वतनदारी दिली, आम्ही बादशाहचे गुलाम, आम्ही वतनदारी दिली, बादशाहने आम्हाला वतन दिले, आम्ही त्याला राजा मानतच नाही म्हणले. 2-4 हात झाले. तानाजींनी पाटलाला उलट घोड्यावर टांगलं, मुसक्या बांधून आवळून लाल महालाच्या चौकात उभं केलं. म्हातार बाबा शेजारी आहेत. न्यायासनावर राजे बसलेत. किती वय आहे? फक्त 16. स्वराज्याच्या समोर आलेला पहिला खटला मी तुम्हाला सांगते श्रोते हो. पहिला खटला काय होतं? न्यायासन. आता जर अशी केस झालीच, एकतर ती केस उघड येत नाही. मला भाटे काकांनी सांगितलंय काय घडतायत घटना या आजूबाजूला. मला सांगा, आम्हाला सावध होण्याची गरज आहे की नाही? आज आमची पोरगी संध्याकाळ झाली आणि घरात नाही आली, तर आई बापाच्या काळजाचा ठोका चुकतो की नाही? मला सांगा. का? मर्यादेपलीकडचं जीवन आपण पाहतोय. मग आम्ही आई वडील म्हणून काहीतरी जबाबदाऱ्या आहेत, काहीतरी धर्मशिक्षण देण्याची गरज आहे.
एवढ्या एवढ्या लहान पोरींना जर आम्ही कमी कपडे घालायची सवय लावली ना, तर ती पोरगी मोठी झाल्यानंतर कधीच अंगभर कपडे घालणार नाही. लिहून ठेवा माझं वाक्य. तिला सवय लावली आपण. 4-5 वर्षाच्या पोरींचे कपडे अंगभर का नाही आम्ही घालू शकत? छान व्यवस्थित तिला केस बांधून राहायला शिकवू शकतो की नाही? धर्मशास्त्र सांगतं मोकळ्या केसांवर पिशाच्य बसतं. ऐकून ठेवा, परत विचारू नका, ते नंतर अभ्यास करा, आपण वाढवा. पण हे सगळं आम्ही जर आपल्या पद्धतीने जपलं नाही धर्मशास्त्र, तर आम्ही सुजाण कधी होणार? धर्मशिक्षण घरातनं देण्याची गरज आहे. छत्रपतींना लहानपणापासून कंसाला मारणारा कृष्ण शिकवला होता. रावणाला मारणारा राम शिकवलं होता जिजामाऊलींनी. सांगितलं होतं, राजा तू असा खेळ खेळ, मर्दांसारखा हातामध्ये तलवार घे, तू तसा वीर होशील का, जमवनी मावळे गडी का, रणी वधावया देश शत्रूचा मेळा. बाळा, अशी अंगाई आईनं गावी लेकरासाठी. तो काळ होता, विलक्षण काळ होता. शिवबा राजांचं पहिलं न्यायासन 16वं वरीस आमच्याकडे कसं असतं? 16वं वरीस वाटलंच मला, एवढं बोलून सुद्धा तुम्ही उत्तर देणार मला. आता घरी जाऊन आपली दृष्ट काढायची छान. 16वं वरीस आता काय बोलाल? 16वं वरीस मोक्याचं आहे, लक्षात घ्या. टर्निंग पॉइंट आहे तो आयुष्यातला. धोक्याचं कसं म्हणता तुम्ही? झाल्या म्हणी भरपूर झाल्या, आता बास, पुन्हा पुन्हा नाही बोलायच्या. जो जिता वही, हेच ते म्हणू नका, तेच मी सांगतेय. आता कशाला 1000 वर्षापूर्वी तो लुटेरा आला होता, ते फुटकल येऊन आमच्या इथलं सगळं घेऊन जायचे प्रयत्न त्यांनी केले. आक्रमणं झाली. इथलं सोनं, इथलं ताग, इथला नीळ, इथलं लोखंड, लाखोंच्या संख्येत पुस्तकं जाळली आमची या लोकांनी. नालंदा तक्षशिलासारखी विद्यापीठ 6-6 महिने पुस्तकं जळत होती. श्रोते हो, ऐकून ठेवा. इतकं ज्ञान होतं आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये. लॉर्ड मेकॉले नावाचा शिक्षण तज्ज्ञ भारतात आला इंग्रजांच्या बरोबर. त्याला कळलं की भारतावर राज्य करायचं असेल तर इथली शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. म्हणून आज आपण जे शिक्षण घेतो ना, SSC बोर्ड असले, CBSE, ते सगळे इंग्रजांचं आहे. आपली गुरुकुल पद्धती आहे, आपली परंपरा, शास्त्रांचं शिक्षण आहे, संस्कृतचं शिक्षण आहे, वेदांचं शिक्षण आहे. ते कुठे आहे आमच्या पोरांकडे? ते नाहीये. म्हणून घराघरात गीता पठण, घराघरात हरिपाठ असावा. लेकरांकडे गीता देऊया. कोर्टात जाऊन भविष्यात गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर कधीच नाही येणार, कधीच नाही. वेळेत देऊया गीता हातात, वेळेत हरिपाठ देऊया हातामध्ये. त्यामुळे इतकी श्रीमंती. आता जो जिता वही सिकंदर नाही, जो जिते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जिता वही महाराणा प्रताप, जो जिता वही राजा विक्रमादित्य, जो जिता वही पृथ्वीराज चौहान. भरपूर मोठी लिस्ट आहे, काय वाटेल ते घ्या. नाही त्यांचं गुणगान गायचं. आणि मग छत्रपती सिंहासनावर बसतात, आपल्या आईकडे पाहतात. आई साहेब, स्वराज्याच्या समोर आलेला पहिला खटलाय, तुम्ही निकाल द्यावा. आऊसाहेबांनी नजरेनीच खुणवलं, राजा विसरलास? रामाने रावणाशी जो व्यवहार केला, कृष्णाने कंसाशी जो व्यवहार केला, तो तू याच्याशी कर. बास, निकाल मिळाला होता. काय होणार? सकाळी गुन्हा कळला, दुपारी खटला चालला, संध्याकाळी निकाल देऊन राजे रिकामे होते. ही राजांची न्याय व्यवस्था होती. आता अशी केस कोर्टात गेली तर डोक्यावरचे केस जातात, पण केस काही संपत नाही. अशी अवस्था आहे. इतकी भीषण भयान अवस्था आहे श्रोते हो. का राजांचं चरित्र आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायची गरज आहे? राजांनी एकच फरमान सोडलं, संध्याकाळच्या तासाचे टोल पडायच्या आत बाबाजी भिकाजी गुजर पाटील राहणार रांझे चौरंग करा म्हणाले देहाचा. 2 हात आणि 2 पाय तोडून टाकायचे, वेशीवर टाकून द्या, देहाचा चौरंग करा. भैरोजी चोर नावाचा मावळा, मर्द मावळा, हातात 1.25 हात लांबीची समशेर घेऊन संध्याकाळच्या तासाचे टोल पडण्याच्या आत पाटला समोर आला. पाटील गयावया करू लागला, राज एक डाव माफ करा, राज गोतमुखानं न्याय द्या. अरे हट म्हणाले, तुला साक्षी पुरावे मागायचा सुद्धा अधिकार नाही. कुठला लांडगा शेळीच्या पिलावर झडप घालताना पुरावा शिल्लक ठेवतो? तुला पुरावा मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. त्याचे 2 हात आणि 2 पाय कलम करायचा आदेश दिला. आणि रांझेगावच्या या पाटलाला भैरोजी चोरांनी सपासप तलवारीचे वार करत रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाटील निचेष्ट होऊन पडला. पाय तुटले, हात तुटले आणि गडबडा लोळत ते धड नुसतं वळवळ वळवळ करत तडफडत त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये. जिजाऊ माऊलींच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं शिवाजी महाराजांना. राजे जवळ गेले, आऊसाहेब तुम्ही मला त्याला देहदंडाची शिक्षा द्यायला सांगितली होती, पण मी त्याला मारलं नाही, फक्त मी त्याचे हातपाय कलम केले, म्हणून माझ्यावर नाराज आहात का? आऊसाहेब म्हणतात, शिवबा सांगाल का कारण असं का केलं? तेव्हा शिवबा सांगतात, आऊसाहेब आज हा पाटील जिवंत, इच्छा असून जगू शकत नाही आणि इच्छा असून मरू शकत नाही. आजपर्यंत जोपर्यंत हा जिवंत असेल तोपर्यंत या देशातल्या माय बहिणींना सांगत राहील, या देशातल्या रावणाला आणि दुर्योधनाला सांगत राहील, खबरदार आपल्या देशातल्या माय बहिणींकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर तुमची ही अवस्था करणारा शिवाचा अंश आता निर्माण झालाय. हे सगळे जगाला कळावं याकरता आऊसाहेब पाटलाचे फक्त हातपाय कलम केले. पाटील जिवंत आहे,
इच्छा असून मरू शकत नाही आणि इच्छा असून जगूही शकत नाही. यावेळी पायावर नतमस्तक झाले. जिजाऊ माऊलींच्या डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा राजांच्या मस्तकावर पडतायत आणि आयुष्यातला पहिला राज्याभिषेक करत होत्या. पहिला अभिषेक 16व्या वर्षी आऊसाहेबांनी डोळ्यातनं अश्रुधारा वाहून केल्या. आऊसाहेबांना राजे म्हणत होते, आऊसाहेब रडू नका, कारण या देशामध्ये, या भूमीमध्ये सीतेचा एक अश्रू कौरवांच्या त्या रावणाच्या दरबारात पडला, रावणाचा निर्वंश झाला. द्रौपदीचा एक अश्रू कौरवांच्या सभेत पडला, कौरवांचा निर्वंश झाला. महाराष्ट्राच्या भाग्यात आपल्या अश्रूंचा मोल करण्याची ताकद नाहीये. आऊसाहेब आपण रडू नका. आशीर्वाद घेतले. असा भगवंत सुद्धा सांभाळतो का हो? कारण सामर्थ्य आहे चळवळीचे. चळवळ होती पण हर हर महादेव हे अधिष्ठान होतं. चळवळ होती पण माझा राजा 64 कवड्यांची देवीची माळ गळ्यात घालत होता, पोत घेऊन भुत्या बनून नाचत होता. इतकं सिंह अधिष्ठान पक्क होतं तुळजाभवानीचं आणि शंभू महादेवाचं. तुमच्या माझ्या आयुष्यात असं अधिष्ठान पक्क असावं. आणि हे असल्यानंतर भगवंत अशा भक्तासाठी काय करतो? शेवटचं चरण. तुका माने जीवी सवे, तुका माने देवी सवे, माने देवी सवे, तुका माने देवी सवे, प्रेम द्यावे प्रेम जावे प्रीतीचे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. प्रेम सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. भैरवी नंतर घ्या. नाही तुका म्हणे जीवी स्वयं, प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. विनाचा तजरे अभिमान जान गुनियन को तजरे अभिमान, तजरे अभिमान जान गुनियन को गुण की सेवान मानव मान. तजरे अभिमान, तजरे अभिमान, तजरे अभिमान. तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. भगवंताला प्रेम देऊया, प्रीती देऊया. भगवंत तुमच्या माझ्यासोबत येऊन जेवतो सुद्धा. हे उदाहरण नामदेवांच्या बाबतीत खरं ठरलंय. जनाबाई सोबत आला भगवंत, जात्यावर दळण दळू लागला. काय पुरुषार्थ आहे. देवळातला देव स्वयंपाक घरात आणला की नाही जनाईने? तुम्ही आम्ही आणतच नाही. कारण आणि आमचा स्वयंपाक असा असतो, इथं केल्याची किंमत नाही, खाल्ल्याची किंमत नाही, गिळा एकदाशी, असा आमचा स्वयंपाक असतो. त्यामुळे देव तिथे कसा येईल? देव तेव्हाच येईल जेव्हा दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता. माझा महिला वर्ग, मला खूप कौतुक का वाटतं? कारण सगळं बघावं लागतं महिला वर्गाला. खूप तडजोड करून प्रपंच चालवतात. म्हणजे जुन्या बायका, आताच्या नवीन मुली सुद्धा त्यांच्या त्यांच्या पातळीवर संघर्ष करतात. जुन्या महिलांना विचारा, काडीला काडी लावून तुमच्या सगळ्यांचे प्रपंच काय सुंदर फुलवले, सांभाळले. हां, कधीतरी ऐकायला लागलं तुम्हाला मी आहे म्हणून, मी आहे म्हणून सगळं चाललंय. मग त्यांनी म्हणण्याआधी आपणच म्हणा ना, बाई ग तू आहेस म्हणून. बघा कसं मांस मुठभर वाढेल, मग अजून जोमानी प्रपंच होईल सुंदर. आणि सुंदर प्रपंच नाथांसारखा, गिरिजाबाईसारखा सुंदर परमार्थ, असा छान प्रपंच आणि परमार्थ तुमच्या माझ्या वाट्याला यावा. तेव्हा भगवंत का नाही येणार तुमच्या माझ्या समोर? जो साठी आला, मिरेसाठी आला, नामदेवांसाठी आला, कान्होपत्रेसाठी आला, सखूसाठी आला, जनाबाईसाठी आला, सगळ्यांसाठी आला, तसा तुमच्या माझ्याकरता सुद्धा येईल. फक्त विश्वास ठेवूया. आज झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बराच वेळ झालाय. आपल्या सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. वरद विनायकाच्या चरणी झालेली सेवा सुपूर्त करते. परमादरणीय प्रदीप काका भाटे यांच्या तळमळीतून
आणि त्यांना साथ देणाऱ्या अनेक मंडळींच्या मार्गदर्शनातून या सर्व मंडळाच्या देवस्थानच्या संयोजकांचे आयोजकांचे आजच्या कीर्तनाच्या संयोजकांचे आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करते. सर्व कीर्तनासाठी लाभलेले साथीदार गुणीजन गायक वादक मंडळी सगळ्यांच्या ऋणात राहते. सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करते. बोलत असताना जर काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते. पुन्हा एकदा उत्तम ध्वनी व्यवस्था, काही त्रास नाही मला बरं का, तुमचा छान तुमच्या पद्धतीने तुम्ही हाताळलं. मनापासून सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करते. गावातली तरुण मंडळी, आता तरुणांनी समोर यावं, वृद्धांनी मार्गदर्शन करावं आणि